आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवरही मकोकामध्ये आरोपपत्रानंतर सहज जामीन मिळत नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या केस कोर्टामध्ये हजर करणार। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी परळीमध्ये बंद, तर एका समर्थकाकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न। परळीमध्ये व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली। मेडिकल दरम्यान वाल्मिक कराडचा ईसीजी काढण्यात आला। कराडच्या वैद्यकीय तपासणीनंतर जेलमध्ये आणलं जाणार। खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत। आरोपी कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तर मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कराडच्या पत्नीची भूमिका। धनंजय देशमुखांची केस शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू। बसवराज तेली, सीआयडीचे सचिन पाटील, अनिल गुजर यांच्यासोबत बैठक। बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना। कुणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करतायत। चौकशीमध्ये नावं येणार, त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे। महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे। शरद पवारांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम। कोणीही आरोपी सुटणार नाही। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक। परळी ते कवडगाव कानडी बसची काच फोडली। दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। आजपासून ते 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। देशामध्ये आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले, पण तडीपार गृहमंत्री झाला नाही। अमित शहांनी केलेल्या टीकेला शरद पवारांकडून प्रत्युत्तर। शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला, अशी ही टीका।